आपण बोलतो की आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, मग मुलांचे दर वाढायला लागले यार. मुलं 10 दर लावायचा विचार करतात ना, आम्ही का 6 वरती थांबायचं? अरे आम्ही पण इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आहोत. आम्हाला जर ते तुम्ही 10 लावता तर आम्ही 7 पर्यंत पोहोचणारच. हे आपल्या डोक्यामध्ये असलं. बोल बजरंग बली की जय, जागेवाले की जय, साईनाथ महाराज की जय, महालक्ष्मी माते की जय, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मामा की जय, पार्ले स्पोर्ट्स क्लबचा जय. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. तीच जोश, तोच मजा आणि तोच धमाल. पण आज जो धमाल असणार आहे ना, आज जी मजा असणार आहे, आज जो म्हणजे मंडळ असणार आहे ना, ते एकदम अतिशय वेगळं मंडळ असणार आहे. म्हणजेच महिलांचं गोविंदा पथक आहे हे, पार्ले स्पोर्ट्स क्लब करून. पार्ले स्पोर्ट्स म्हणजे विले पार्लेला जे मंडळ आहे, त्यांनी मागच्या वेळी 6 थर लावलेले. 6 थराचा धाडस त्यांनी केलेला आहे एवढा की महिलांमध्ये लावायचा. आणि आत्ता आपण यावर्षी त्यांचा म्हणजे बोलतात ना की एक आहे की टार्गेट की 7 थर लागले पाहिजे त्यावर्षी. तर बघूया, आज त्यांचा सरावाला जायचं. त्यांचा सराव प्रारंभ तर झालेला आहे. सराव प्रारंभाला आपल्याला जाऊ नाही शकलो, पण आज आपण चाललेलो आहे त्यांच्या इथे. बघूया त्यांची टेक्निक कशी आहे, त्यांचे खेळ कसं, म्हणजे त्यांची जे थर लावतात त्यांची टेक्निक कसं आहे तिकडे. डायरेक्ट ग्राउंडला जाऊन. तर मित्रांनो, फायनली आपण ग्राउंडवरती आलेलो आहे. ग्राउंडवरती चिखल वगैरे खूप आहे, कारण का आज पाऊस जोरात आहे. तर आता तिकडे येत आहेत, त्यांचे जास्त मेंबर्स आले नाहीत. जाऊया. आणि मेन म्हणजे त्यांच्या इकडं असं आहे ना, जे पण जेवढे महिला गोविंदा आहेत ना, ते येतात. आणि असं नाही की डायरेक्ट येऊन प्रॅक्टिस वगैरे येणार, त्यांची प्रेझेंटी वगैरे लागली जाते. म्हणजे शिस्त पद्धत एवढी पाळलेली आहे ना, अशी शिस्त तर मी अजूनपर्यंत कुठे बघितलेली नाही आहे. तर बघूया आज या व्हिडिओमध्ये काय धमाल होणार आहे, काय मजा येणार आहे आणि किती थर बघायला भेटणार आहेत ते पण आज बघूया. मी होल्ड सगळ्यांनी बाजूला वा. ठीक आहे, काय बोलतो फोन पकडायला नाही आहे तुम्हाला. हे 50 काउंटिंग करायचे का? कोण काउंट करणार? राईटचे हात चल कर. थोडी मार काय करत नाही, थोडी हात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 32 33 34 35 36 37 41 42 43 44 45 46 47 48 49 50. साईडला घ्या बाकी. महाराज की जय, महालक्ष्मी माते की जय, उमादेवी माते की जय, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मामा की जय, पार्ले स्पोर्ट्स क्लबचा विजय असो. काउंटिंग 25 काउंटिंग. आता नको, लवकर आहो. बेबी कॉल. डोळे बघा. ओके, बरोबर आहे. एकदम नजर मार, राग येऊ दे जरा, असा राग चीर. व्हेरी गुड. डोळ्या सगळ्यांनी लावून. ही परीक्षा, ही परीक्षा, ही परीक्षा. व्हेरी गुड. काउंट कर. चल. 1 2 3 4 5 5 4 3 2 1 डाऊन. ब्रेक डान्स करण्यापेक्षा ओके. आता तुम्ही एक लक्षात ठेवा, मी काय म्हणते ते व्यवस्थित लक्षात ठेवा की आता आपल्याला असं साठी लावायचे की आपण बोलतो की आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, मग मुलांचे दर वाढायला लागले यार. मुलं 10 दर लावायचा विचार करतात ना, आम्ही का 6 वरती थांबायचं? अरे आम्ही पण इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आहोत. आम्हाला जर ते तुम्ही 10 लावता तर आम्ही 7 पर्यंत पोहोचणारच. हे आपल्या डोक्यामध्ये असलंच.
2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 थांब होल्ड थांब ग कुठून जवळ आहे बरोबर आहे ना परफेक्ट आहे नंतर स्पीड होणार 1 2 3 4 5 6 7 आवाज नाही आला पाहिजे 9 10 ओके 11 12 13 हा धर नसतो 14 15 कल बोला ना तुझको 16, चांस मिलेगा तो उसका 17, सोना कर देने 18 का 19 20 आता तुमची खरी कसं 22 फक्त 23 डोळे ताट करा 24 अजिबात बुबुल हललं नाही पाहिजे तुमचं 26 27 28 29 लहान मुलगी चढली आहे तिघींचे अजिबात नाही मला अजिबात तुझा मधला डोळा हल्ला नाही पाहिजे टॉपर सेकंड टॉपर तुझा पण सगळं समोर बघत उतरणार अंदाजावरती उतर तू व्हेरी गुड वैष्णवी अजिबात हलू नको अजिबात नाही हलायचं सिमरन तू पण नाही अंदाजावरती उतरा कडक हो कडक हो व्हेरी गुड बोल बजरंग बली की जय, जागे वाले की जय, साईनाथ महाराज की जय, महालक्ष्मी माते की जय, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, सुनील मामा की जय, पार्ले स्पोर्ट्स क्लबचा विजय असो, बोल बजरंग बली की जय, जागे वाले की जय. हा तो आवाज आणि हा आवाज 7 आम्ही दहीहंडी सुरू केलेली आहे आणि एक काहीतरी इतरांपेक्षा वेगळं हे दहीहंडीमध्ये आहे हे मला जेव्हा दिसलं तेव्हा मुलंच दहीहंडी फोडायची उंच थर लावायचे आणि मुली म्हणून आम्ही जेव्हा कबड्डी प्लेयर्स आहोत आम्ही बघायला जायचो वेळ काढायचो आणि दुसऱ्यांच्या दहीहंड्या बघून फक्त टाळ्या वाजवायचो तर इतरांसाठी किती वेळ टाळ्या वाजवायच्या तर आपल्यासाठी पण कोणीतरी टाळ्या वाजवल्या पाहिजे आपल्याला पण कोणीतरी वाव काय मस्त मुलं चढतात तशा मुली चढतात बोललं पाहिजे या संकल्पनेतून एक वर्षी ठरवले की आपण पुढच्या वर्षीची दहीहंडी ही हनुमान रोडची फोडायची जेव्हा ते वर्ष आलं तेव्हा आम्ही 35 जणी कबड्डीच्याच मैत्रिणी एकत्र आलो आणि त्यांनी आपली कोणाची तरी बहीण आणली कोणी कोणाची तरी वहिनी आणली कोणाची तरी आई आणली असं आम्ही एक 15-20 जणी आमचा कबड्डीचा संघ होता परंतु आम्ही बाकीच्या 15 जणी वगैरे गोळा केल्या त्या कोण रिलेटिव्ह कारण रिस्क घ्यायची असते तर पहिले आपल्यापासून सुरुवात करायची असते आणि आपण आपल्यापासून सुरुवात केली तर आपण दुसऱ्या लोकांना इन्व्हॉल्व्ह करू शकतो आणि लोक विश्वासाने येऊ शकतात आणि मग तेव्हा आम्ही पहिल्या 5 स्टार लावल्यावरती आम्ही ज्या दिवशी 10-12 दहीहंड्या कारण सगळीकडे महिला येतात तर सेंटर ऑफ अट्रॅक्शन होतं आणि खूपच लोकांनी रिस्पेक्ट दिला पैसे पण मिळाले त्यामुळे आम्ही पण खुश झालेलो लहान होतो बिफोर मॅरेज लग्नाच्या अगोदर पैसे 75,000 पहिल्या वर्षी मिळालेले आम्ही खूप खुश झालो आणि मग त्याच्यानंतर आम्ही 2004 ला 2005 ला 5 लावले पण जेव्हा उंच थर लावून ते थर उतरवणे कुठल्याच मुलीला न लागणं हे आमचं पार्ले स्पोर्ट्स क्लबचं ध्येय आहे त्याच्यासाठी एकच काम आहे की फक्त आणि प्रॅक्टिस त्यासाठी वेळ द्यावा लागतो या मैदानामध्ये आपण स्वतः पोचावं लागतं तेव्हा हे मैदान करा पहिला वरचा गेला राऊंड मध्ये करा वरचे 6 जण कॉल देणार इथे कॉल द्या दीपाली पहिला लेफ्ट साईड टाक डबल बॉक्स मारा नको थांबा झाले 5 थांब राईट साईडला तुझ्या ताट राहा आवाज नको रे चले सिमरन काम करणार आता सांग मला ही सिंगल जाणार ना तिच्या सिंगल ना तिला जवळ घे तिला लांब ठेव दीपाली मागे जाऊ नको काट राहा दीपाली तुला बोलतोय
पाहिजे. नजर अशीच अशीच नजर ठेवा. नजर हल्ली की काही होऊ दे, उतरी तिला उतरू दे, पण आपली नजर हल्ली नाही पाहिजे. कडक व्हा. मित्रांनो टायमिंग 11:15 झालेत आणि आत्ता त्यांचा सराव संपलेला आहे. प्रॅक्टिस त्यांची आता संपलेली आहे. म्हणजे 11:15 वाजले तरीही ते प्रॅक्टिस करत होते. पाऊस होता आज जोरात, तरी पण त्यांची प्रॅक्टिस चालू होती. आणि काय बोलू, मला खरंच सुचत नाही, कारण का त्यांचं खूप काही गोष्टी बघितल्या ऐकल्या. आणि जे त्यांचे कोच आहेत, जे सगळं हँडल करतात, गीता मॅडम, त्यांचं पण खूप गोष्टी आम्ही ऐकल्या. म्हणजे त्यांचं दहंडीवरचं प्रेम, त्यांचंच नाही, त्यांच्या पूर्ण गोविंदाचं, ते म्हणजे गोविंदा त्यांचं जी पथक आहे, महिला गोविंदा पथक पार्ले स्पोर्ट्स क्लबचं, ते त्यांनी असं जपून ठेवलेलं आहे की म्हणजे एक वेगळ्या लेवलपर्यंत, त्याला शब्द पण नाही देता येते. कुटुंब त्यांनी एक तयार केलेलं आहे त्यांच्या इथे. आणि त्यांचं म्हणजे सगळंच त्यांनी तिथं केलं आहे गीता मॅडमनी. आणि ते प्लेयर्स जे गोविंदा आहेत त्यांना तर म्हणजे काय शब्दच नाही मला बोलायला. व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये ना काहीतरी शब्द होऊन जाऊन दे या महिला गोविंदा पथकासाठी, कारण का यांची जिद्द आणि यांची मेहनत जी आहे ना ती एकदम वेगळीच आहे. आणि यंदा त्यांचे 7 थर लावायचे त्यांचं जे प्रयत्न आहे ते सक्सेस होईल. सगळ्यांचंच म्हणजे प्रयत्न त्यांचे चालू आहेत 7 थराचे. तर यंदा 7 थर नक्की लागतील. ऑल द बेस्ट सगळ्यांना.